ब्रेकनंतर आपण पुन्हा एकदा काटेवाडीमध्ये जाऊयात। काटेवाडीत पवार कुटुंब दाखल झालेलं आहे आणि अजित पवारांचं पार्थिव सुद्धा शववाहिकेतून काटेवाडीमध्ये पोहोचलंय। काटेवाडीमध्ये काही काळ ते अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल, त्यानंतर अंत्ययात्रा निघेल आणि विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अजित पवारांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे। अजित पवारांच्या काटेवाडीतली ही दृश्य आहेत। एकीकडे अंत्यसंस्काराची तयारी देखील सुरू झालेली आहे, तर काटेवाडीतल्या अजित पवारांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव पोहोचलेलं आहे। रोहित पवार, जय पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार ही पवारांची जनरेशन नेक्स्ट कालपासून अत्यंत व्यथित आहे, अत्यंत कोलमडलेल्या मानसिकतेत आहे। हे त्यांचा वावर बघून लक्षात येतंय। प्रत्येकाला अश्रू अनावर होत आहेत। त्यासोबतच कार्यकर्त्यांची सुद्धा हीच अवस्था आहे। ज्या काटेवाडीवर, ज्या बारामतीवर अजित पवारांनी भरभरून केलं, प्रेम केलं, त्यांचा कायापालट केला, आज ते बारामतीकर आणि काटेवाडीतले सगळे ग्रामस्थ पोरकेपणाची भावना मनामध्ये घेऊन, डोळ्यात पाणी घेऊन अक्षरशः उभे आहेत। गेली 4 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्यानं चर्चेत असलेलं नाव अर्थात अजित पवार। घेतलेले धडाडीचे निर्णय निभावणं आणि त्या निर्णयाला अनुसरून पुढे राजकारण करत राहणं हे अजित पवारांच्या राजकारणाचं गमक होतं। मी कामाचा माणूस आहे आणि मी काम करून दाखवणारच, हा त्यांचा स्वतःबद्दल असलेला दुर्दम्य आशावाद त्यांना राजकारणात प्रत्येक वेळी यशाच्या शिखराकडे घेऊन जात होता। अनेक महत्वाकांक्षा होत्या अजित पवारांच्या महाराष्ट्रासाठीची, अनेक स्वप्न होती, मोठं विजन होतं महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीचं, महाराष्ट्राच्या विकासासाठीचं। आणि महाराष्ट्र ज्या काही मोजक्या नेत्यांकडे आशेने पाहतो त्यापैकी एक होते अजित पवार। पण आज अजित पवारांनी आपल्या सगळ्यांचाच निरोप घेतलाय। धक्कातंत्र हा अजित पवारांच्या राजकारणाचा आणखी एक पैलू होता आणि वैयक्तिक आयुष्यात सुद्धा त्यांनी हेच धक्कातंत्र वापरले। सगळ्यांना एक खूप मोठा धक्का देऊन अजित पवारांनी निरोप घेतला। तर ही 2 दृश्य आपण पाहतो। एकीकडे काटेवाडीमध्ये अजित पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि काटेवाडीतले ग्रामस्थ पोहोचलेले आहेत। पोलिसांचा फौजफाटा इकडे तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस सगळ्यांची समजूत काढायचा प्रयत्न करतायत, पण काय शब्दात समजूत काढायची आणि कोणत्या शब्दात सांत्वन करायचं हा प्रश्न प्रत्येकासमोर आहे। तर दुसरीकडे विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणातली आपण ही दृश्य पाहतोय। अजित पवारांना अखेरचा निरोप इथे दिला जाणार आहे, अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि त्यासाठी तिथे आता तयारी केली जाते। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वेदांत, ज्या प्रकारे आपण बघतोय म्हणजे अजित पवारांचं पार्थिव आल्यानंतर आता योग्य आहे आणि ही दृश्य आपण बघतोय अजित पवार त्यांना आधी अंत्यदर्शनासाठी सोडलं जातं, कारण मोठी गर्दी आहे आणि त्यामुळे पोलिसांना योग्य ते नियोजन करायचं आहे। आणि ही दृश्य आपण बघतोय अजित पवारांचं जे निवासस्थान आहे काटेवाडीमधलं त्या ठिकाणची आहेत। आतमध्ये पवार कुटुंबी आहेत, सुमित्रा पवार, त्यासोबतच आपण बघितलं पार्थ पवार आहेत, युगेंद्र पवार, रोहित पवार हे सर्वजण आतमध्ये आहेत आणि काही आधी मोजके जे नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहे, त्यांच्यासाठी अंत्यदर्शनासाठी पार्थिव या निवासस्थानी ठेवण्यात आलं आणि त्यानंतर आता ज्या काटेवाडीतील जे ग्रामस्थ आहेत त्यांना आता एका मागे सोडण्यात येत आहे। संख्या झालेली आहे, कारण फक्त ग्रामस्थच नाही तर राज्यभरातून राष्ट्रवादी कार्यकर्ते, अजित पवारांना प्रेम करणारे या काटेवाडीच्या त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे अगदी रांगेनं आतमध्ये अंत्यदर्शनासाठी सोडलं जातं। साधारणपणे तासभर अजित पवारांचं हे पार्थिव या त्यांच्या निवासस्थानी असेल आणि त्यानंतर पुन्हा हे पार्थिव अंत्ययात्रेसाठी गदिमा सभागृह इथे जाईल आणि तिथनं मग एक साधारणपणे तासभर अंत्ययात्रेतनं मग पुढे हे पार्थिव आपण बघितलं तर विद्याप्रतिष्ठान संकुलामध्ये जाणार आहे, इथे अंत्यविधी होईल।
इथे संपूर्ण आपण हे बघतोय सर्व कार्यकर्ते अगदी तळागाळातला जो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे तो इथे जमलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे पोलीस प्रशासन सुद्धा वारंवार त्यांना सांगते की अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आपण आत रांगेने जावं, कारण कुठली गर्दी गोंधळ इथे होऊ नये यासाठी सुद्धा एक विशेष खबरदारी पोलिसांकडून घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे साधारणपणे तासभर अजित पवारांच्या पार्थिव अंत्यदर्शनासाठी इथे ठेवलं जाईल आणि त्यानंतर पुढे अंत्ययात्रेसाठी हे पार्थिव मार्गस्थ होईल। निदान तासाभरासाठी अजित पवारांचं पार्थिव हे काटेवाडीत त्यांच्या निवासस्थानी ठेवलं जाणार आहे आणि त्यानंतर अंत्ययात्रा निघून विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांवरती अंत्यसंस्कार केले जातील। वेदांत, महाराष्ट्रानं अजित पवारांवरती प्रचंड प्रेम केले आणि अजित पवार सुद्धा हयात या महाराष्ट्रासाठी झिजलेले आहेत, झटलेले आहेत। पण बारामती आणि अजित पवार, काटेवाडी आणि अजित पवार हे काहीसं वेगळं नातं होतं, हे काहीसं वेगळं प्रेम होतं। लहानपण त्यांचं बारामती काठेवाडीमध्ये गेलेलं आहे आणि काही ग्रामस्थांशी आपण प्रतिक्रिया घेतल्या, त्यांनी त्यांचा चढता आलेख पाहिलेला आहे। अगदी तरुणपणातले अजित पवार, बालपणातले अजित पवार आणि मग नेते झालेले, लोकनेते झालेले अजित पवार, हा सगळा प्रवास या सगळ्या ग्रामस्थांनी काठेवाडीतला पाहिलेला आहे आणि त्यामुळे आपला जवळचा माणूस, आपल्या कुटुंबातला माणूस आज आपल्यात नाही आणि ते दुःख या सगळ्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतंय। अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि जेव्हा प्रतिक्रिया घेताना प्रत्येकाला जो सहवास लाभलेला आहे, जे काही मार्गदर्शन अजित पवार यांनी त्यांना केलेलं आहे किंवा त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या त्यांनी व्यक्त केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आपण बघतोय हे ग्रामस्थ असतील आणि जसं राज्यभरातून हे सगळे कार्यकर्ते इथे जमतात, कारण प्रत्येक जण अगदी खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांसोबत काम होता। आपण बघितलं जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या, त्यामुळे त्याची वेदांत, जसं तू सांगतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ घातलेल्या होत्या आणि त्याच प्रचाराचा धुरळा कालपासून राज्याचे तीनही महत्त्वाचे नेते उडवणार होते आणि बारामतीत अजित पवारांच्या 4 सभा होणार होत्या। त्याच सभांसाठी अजित पवार बारामतीमध्ये पोहोचत होते आणि दुर्दैवानं त्याच सभेसाठी पोहोचत असताना अजित पवारांचा अपघात झाला, विमानाचा अपघात झाला आणि अजित पवारांचं निधन झालं। अत्यंत अनपेक्षित, धक्कादायक आणि नियतीचा क्रूर डाव हा अजित पवारांच्या निधनानं समोर आला। अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातले एक स्पष्ट वक्ते नेते आणि महाराष्ट्राची राजकीय परंपरा, हे जे वाक्य आपण कायम ऐकलंय, कायम बोललंय, त्याचा एक जिता जागता पुरावा किंवा उदाहरण म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जायचं की कोणतीही टीका टिप्पणी झाली तरी अंतिमतः सगळेजण राजकारणापलीकडेची मैत्री जपण्यामध्ये माहीर होते। उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त करत असताना एक अत्यंत चपखल शब्द वापरला की अजित पवार दीर्घद्वेषी नव्हते, कोणाबद्दलही त्यानं खूप काळासाठी मनामध्ये आकस बाळगून ठेवला नाही आणि त्यामुळेच आज अजित पवार राजकीय वर्तुळात प्रत्येक पक्षामध्ये माणसं जोडून होते, माणसांच्या जवळचे होते। आज त्यांच्या जाण्यानंतर प्रत्येक पक्षातल्या नेत्यांना अश्रू अनावर झालेले आहेत।